नमस्कार, मी मनीषा. तर माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर आता आम्ही निघालो आहे मुंबईवरून पुण्याला जाण्यासाठी आणि आता वाजले सकाळचे 11 आणि आम्ही कॅब बुक केली होती मुंबईवरून डायरेक्ट पुण्याला घरापर्यंत. कारण कॅबचा प्रवास आम्हाला सोयीस्कर वाटला आणि व्यवस्थित जातो, काही जास्त दगदग वगैरे होत नाही आणि डायरेक्ट पोहोचतो. तर मुंबईला असा पाऊसही चालू होता थोडा थोडा, तर त्यामुळे मग आम्ही लवकरच निघालो सकाळी, म्हणजे एक दुपारपर्यंत आम्ही पोहोचू पुण्याला. आणि आज आमच्यासोबत अनु पण येत होती, माझ्या मावशीची मुलगी. तर इथे चिट्टू आणि बिट्टू पण फार त्रास दिला या दोघींनी आम्हाला, कारण या दोघी अजिबात एका मिनिटासाठी पूर्ण प्रवासात झोपल्या नाही. 3 ते 4 तासामध्ये त्या दोघीजणी खूप मस्ती करत होत्या आणि सकाळी 10 वाजता उठल्या होत्या त्या दोघीजणी. त्यामुळे त्यांची व्यवस्थित झोप झाली होती आणि जेवणही केलं होतं त्यांनी. तर त्यामुळे त्या पूर्ण प्रवासात मस्त अशा ॲक्टिव्ह होत्या आणि भांडणंही तेवढंच करत होत्या दोघी. एका ठिकाणी त्या दोघींना बंदिस्त ठेवणं फार कठीण काम आहे आणि कधी कारच्या खाली उतरतोय असं झालं होतं त्यांना. तर एक 11 वाजता निघालो होतो, तर 2:30 ते 3 आम्ही पुण्याला पोहोचलो. आणि आज अनुचा बड्डेही होता, माझ्या मावशीच्या मुलीचा. तर त्याचंही सेलिब्रेशन करणार होतो आम्ही आज. तर गेलो आणि थोडा वेळ आराम केला आणि त्यानंतर मग रात्रीच्या स्वयंपाकाला लागलो. तर इथे आई आणि बहीण स्वयंपाक करत होत्या. तर मस्त असा झणझणीत आलू आणि वांग्याचा रस्सा, म्हणजे बटाटा आणि वांग्याचा रस्सा केला होता आईने इथे. तर नॉनव्हेजला मस्त असा पर्याय व्हेजमध्ये म्हटलं तर बटाटा आणि वांग्याचा रस्सा. तर इथे बड्डे गर्ल पण तयार होती आणि छान असा स्वयंपाक तयार झाला मस्त. आणि त्यानंतर मग ह्या दोघींनी भाज्या केल्या होत्या आणि पोळ्या करायचा मोर्चा माझ्याकडे वळला. मग मी छान अशा सगळ्या पोळ्या वगैरे टाकून घेतल्या आणि त्यानंतर मग बड्डेचं सेलिब्रेशन करायला गेलो. तर आज अनुचा तर बड्डे होताच, पण माझी जी बहीण आहे, तिच्या जाऊबाई आहेत, तर त्यांच्या भावाचाही 1 दिवसापूर्वी बड्डे झाला होता. तर ते पण पुण्यामध्ये होते त्यांच्या घरी. तर मग सोबतच त्यांचाही केक कटिंग केला आम्ही. तर चेतन भैया असं नाव आहे त्यांचं. तर त्यांचा पण केक कट केला, म्हणजे अनुचा आणि त्यांचा दोघाचा बड्डे एकत्र सेलिब्रेट केला आम्ही. तर इथे छान असा स्वयंपाक वगैरे तयार झाला आणि उद्या आम्ही अक्कलकोटला निघणार होतो. त्यामुळे आयुषचे पप्पाही आले होते आणि लवकर सकाळी निघायचं होतं आम्हाला अक्कलकोटला. आणि तिकडून मग आल्यानंतर आम्ही जुन्नरला जाणार होतो. तर जुन्नरला घेऊन जाण्यासाठी आयुषचे पप्पाही आले होते. तर इथे छान असं डेकोरेशन केलं होतं, साधं सिंपल. बलून वगैरे फुगवले होते, पण आमच्या पोरींनी काही बलून ठेवले नाहीत आणि केक कधी कट होतो आहे ह्याचंच त्या दोघीजणी वाट पाहत होत्या आणि फार परेशान केलं त्यांनी इथं पण. तर त्यानंतर ही अनु आहे माझ्या मावशीची मुलगी आणि ते चेतन भैया आहेत. तर मस्त असा केक वगैरे कट करून घेतला, औक्षण केलं आधी, त्यानंतर केक कट केला आणि सगळ्यांनी मिळून छान असं जेवण केलं एकत्र आणि बड्डे सेलिब्रेट केला. तर हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि अक्कलकोटचा व्लॉग मी लवकरच टाकण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.